ते थोडीशी गडबड. कोणती धाव नाहीये. जरूर बॉल सुटला होता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून, परंतु कोणती धाव नाहीये. धाव घेणं धोक्याची देखील होती. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता. धावबाची संधी देखील झाली असती. चांगला निर्णय बॅटरचा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. अंदाधुंद बॅट फिरवली. ऑफ स्टंपच्या बाहेर देखील होता. आउट ऑफ स्टंप. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना धाव फलक पुढे जाते 6 वर. परंतु पहिल्या 5 बॉलमध्ये कोणती मोठी विकेट गमावली नाहीये. गोलंदाज सागरने मोठा फटका खर्च केलेला नाही. विकेट देखील आलेली नाहीये ओव्हर द विकेटने. अकुट्टपा शॉट पुल करण्याचा प्रयत्न. बॅट थोडीशी क्लोज केली. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये. डॉट बॉलने या ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सागरने धाबा खर्च केले 6. विकेट त्याला घेता आली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मायरा 11 पडगा टीमच्या माध्यमातून. क्वार्टर फायनलचा सामना गमावल्यानंतर देखील तुम्हाला एक आकर्षक ट्रॉफी या वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून दिली जाते आणि ते आम्हाला पुरस्कृत केले. कैलासवासी जनार्दन नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ अविनाश पाटील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या माध्यमातून आले. त्यांचं देखील धन्यवाद. योग क्रिएशन यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि सिरीज म्हणून आकर्षक कॅप्स दिलेले आहेत. आणि अंपायर्स जे ऑन फील्ड अंपायर आपण सध्या पाहतोय, जे टी शर्ट त्यांनी परिधान केलेत ते देखील योग क्रिएशनच्या माध्यमातून दिलेले. त्यांचं देखील धन्यवाद. पहिलं षटक, पहिली ओव्हर मायरा 11 पडगा टीमच्या बाजूने राहिली. फक्त 6 धाबा. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी आर्यनवर. आर्यन भोईरे टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे. सिटी क्रिकेट, ओपन क्रिकेटमध्ये आपण सातत्याने हवे दिव्याच्या त्या आर्यन भोईरला आपण पाहतोय. त्याच नावाचा गोलंदाज आर्यन भोईर याने भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6 देखील आपल्या नावावर केली. चमकला होता गोलंदाजी करत असताना. स्ट्राईकवर अमोल. राऊंड द विकेटने आर्यन. पहिलाच बॉल स्लॉग इट केलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोचतील का? पोचलेत. कॅच पकडली. संपलाय. बॅटर अमोलचा खेळ. पहिला झटका लागत असताना
14 धावा, विकेट गेले 2. पहिल्या ओव्हरमध्ये सागरला विकेट घेता आली नाही, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यनने 8 धावा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. भूषण बाद झालेत, 6 धावांचं योगदान त्याने दिले आणि त्याचबरोबर अमोलची विकेट देखील स्वस्तामध्ये गेली होती आणि प्रशांतची साथ देण्यासाठी आता बादवड बी टीमचा नवीन बॅटर 12वा प्रतिनिधीला या बॅटरचं नाव देखील माहिती आहे. कदाचित हा बॅटर क्रिकेटचा सराव करण्यासाठी राज्याच्या बाहेर जात असेल किंवा देशाच्या बाहेर जात असेल. बॅटर तर बाहुबलीप्रमाणे दिसतोय, तसा तो खेळ करेल का आणि मोठ्या फटक्यात स्लॉग ओव्हरमध्ये सजवावे लागतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी मायरा 11 टीमच्या नावावर राहिली. पडगा टीमचा विचार केला तर पडगामध्ये भरपूर टीमी आहेत. अल्फते ए पडगा, अल्फते बी पडगा, ओमसाई पडगा हे नाव देखील सध्या बीटीसी मध्ये चर्चेत आहे, कारण का आम्ही कोशिंबीरकर चषकामध्ये ओमसाई पडगा टीमने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. 1 लाख रुपयाचं ते बक्षीस जिंकणारा संघ होता आणि आता हा मायरा 11 पडगा संघ तो देखील तेवढ्याच ताकदीने या मॅच मध्ये उतरले. स्ट्राईकला प्रशांत, ओव्हर द विकेटने ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, खाली रेला, पिचिंग झाल्यानंतर बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. 14 धाबा बनवावे लागतील. 3 ओव्हरमध्ये या मैदानामध्ये 35 पर्यंत जाणं गरजेचं असतं. 30 पर्यंत स्कोर राहिला तर त्या धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु प्रभावित केलं आज. चांगली गोलंदाजी आपल्याला मायरा 11 पडगा टीमच्या माध्यमातून या डाबामध्ये पाहायला मिळाली. ओव्हर द विकेटने प्रशांतसाठी लेन चांगली होती, यॉर्करचा मारा LBW साठी अपील केली आहे, परंतु संपर्क बॅटचा देखील होता का तर नाहीये. पंचाने सांगितलं नॉट आउट. एक सिंगल धाबे ते डी झोनच्या माध्यमातून. सिंगल धाबेत असताना स्कोर 15 वर जाऊन पोहोचलाय. धाबा बनवावे लागतील या ओव्हरमध्ये. भादवड बी टीमला प्रयत्न सुरू आहेत. बॅटर प्रशांतचे जो सलामीचा वीर म्हणून मैदानामध्ये गेला होता, परंतु आतापर्यंत कोणताही मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलेला नाहीये. ज्यावेळेस स्वीप केलाय, चांगला स्ट्रोक गॅप मधून जाईल. सर्कलला बीट करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने स्वीप केला होता. अशा पद्धतीने फटके सजवणे सोपं नसतं. पुलर लेनचा बॉल बॅटवर मिडल घेतला, स्वीप केला, मागचा पाय वाकवत असताना चांगला स्ट्रोक होता. सिंगलच येते. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 16 वर. पुढचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेटने बाहुबलीसाठी फुल टच होता. बॅटची कडा आणि इथे काय घडलंय, विकेटचं पतन. विकेट गेले 3. नवीन बॅटर प्रशांतला चांगली बॅटिंग करता आली नाही. आज त्यांनी नाराज केलं भादवड टीमला. टीमचे कॅप्टन क्रिश आलेत. क्रिश का गाना बजाएगा, तेच म्हणावं लागेल. क्रिश तशा पद्धतीने बॅटिंग केली तर धीरज डीजे सूरज देखील तशा पद्धतीने गाणं वाजवतील. शॉटॉन पुल करण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न होता, बॅटची बाहेरची कडा लागली. फ्लाय होत असताना विकेट किपरच्या डोक्यावरून फाईन स्टॉप मध्ये डी झोन मध्ये एक सिंगल धाबे ते धावपलक 17 वर. यानंतर होणारा सामना गोरसे ए आणि राजेश पोट वालशेत दोन्ही टीम आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. या ओव्हरच्या नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. धावपलक 17 वर जाऊन पोहोचले. ओव्हर द विकेटने क्रिस साठी स्विंग करण्याचा प्रयत्न, 360 डिग्री मध्ये बॅटर फिरला, परंतु बॉलला बॅटवर घेता आलं नाहीये. प्रॉपर मेरिटवर जाऊन बॅटिंग करता आली नाही क्रिसला. अजून एक सिंगल धाबे ते सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असेल मायरा 11 पडगा टीमला. लो स्कोर उभा केलाय, गोलंदाजी चांगली राहिली पडगा टीमची आणि फक्त आता 19 धावांची आवश्यकता असेल पडगा टीमला. आपण करूयात पुढच्या सामन्याचं टॉस. राजेश पोट वालशेत आणि गोरसई ए
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. हॅलो. वालशेत टीमचे कॅप्टन राजेश पुट्ट वालशेत आणि गोरसे यांच्यामध्ये पुढील सामन्यास आपण नाणेफेक करणार आहोत. वालशेत टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं असतं. लवकर यायचे वालशेत संघ. विजय मामांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. विजय मामा यांना देखील आपण टॉस बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करूयात. स्वर्गीय रोहिदास पाटील आणि बबन जाधव यांच्या आठवणीला उजाला देत असताना त्यांच्या नावाने टॉस बॉक्स उभारले गेले. गोरसे ए टीमचे कॅप्टन जोडलेत. सिद्धांत विजय मामा देखील जोडले गेलेत. त्याचबरोबर वालशेत टीमचे कॅप्टन देखील जोडले जातील. राजेश स्पोर्ट या नावाने तो संघ खेळेल. हे नाणं गावदेवी स्पोर्ट आणि दुसरीकडे वांद्रेगड चषक 3 ओव्हरचा सामना असेल. कॉल केला जाईल. गोरसे ए टीमचा कॉल असेल. मामांच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जातात. सिक्का देखील उडवला जातो. गावदेवी स्पोर्ट असा कॉल आहे आणि गावदेवी आले म्हणजेच गोरसोय ए टीमने नाणेफेक जिंकले. मामाने विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेची शोभा उडवायची. थोडीशी आपण करूया दोन्ही कॅप्टनशी चर्चा. गोरसे ए संघ मैदानामध्ये उतरले. मागच्या वर्षामध्ये भरपूर वर्ष विचार केला तर गोरसे ए संघ कुठेतरी बॅकफुटला आहे. याच्या मागचं कारण काय सांगशील आणि सध्या सराव कसा सुरू आहे? सराव वगैरे खूप सुंदर सुरू आहे आणि मागच्या वर्षी तर असं कारण काय नाही. सर्व यंग प्लेयर घेऊन खेळतोय आणि खेळ चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय. हरीश केने आम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये. हो नक्कीच. टॉच जिंकलाय. टॉच महत्वाचा असतो. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग स्वीकारली. किती धावांपर्यंत रनण्याचा जाण्याचा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण की समोर वालशित संघ जो शापूरमध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत असतो. भिवंडी आणि शापूर अशी मॅच होणार आहे. 30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. वालशित टीमचे कॅप्टन नरेश आपल्या समोर आहेत. टॉच महत्वाचा होता परंतु गमावलाय. बॅटिंग करायची. समोर गोरसे ए संघ आहे. त्यांच्या नावामध्येच ताकद आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आय एस पी एलमध्ये भावेश सर आहेत, त्यांना मिस करू आम्ही. कारण की आमचं पण स्वप्न होतं गोरसेशी कधीशी खेळायचा, पण आज तो पूर्ण होईल. नक्कीच भावेश सर पण मिस करू आम्ही. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. भावेश पवार गोरसे बी मध्ये खेळत असतो. गोरसे ए संघ आहे. नवीन खेळाडू त्या टीम मध्ये आपण पाहतोय, पण तो हरीश केने सारखा एक खेळाडू त्यांच्यामध्ये तो नेहमी सिटी क्रिकेट खेळत असतो. त्यांच्या विपक्षामध्ये जास्तीत जास्त धावापर्यंत बनवण्याचा प्रयत्न असेल. कसं वाटतं भिवंडीच्या नगरीमध्ये वांद्रेकरांचं हे आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे. आता तुम्ही म्हटलं का भावेश पवार गोरसे बी मध्ये असतो, परंतु पूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात तर नाव कोणी पोचवलं असेल तर भावेश सरांनी पोचवलं. त्यामुळे त्यांचं सुद्धा खूप मिस करू आम्ही. धन्यवाद. खूपच चांगली चर्चा केली. ही चर्चा आपण इथेच थांबूया. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतले गोरसे टीमने. समोर संघ असेल वालशेत. ही मॅच आपल्याला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळेल, परंतु चालू मॅचचं धावतं वर्णन ऐकायला विसरू नका. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक यू दीप सर. पहिलाच बॉल. डॉटची समाप्ती आपण पाहतोय. चेंडू बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. थोडंसं उचली पाप प्राप्त करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली स्टार्ट देतोय गोलंदाज. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू जास्त काल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहे, जज करतील. अनुमान चांगला. अचूक टिपला झेल. फलंदाज होईल फेल.
आपण तिथे स्थानापन्न व्हायचोय. मायरा 11. सो अंपायर दोन्ही टीम्सला पॅनलाइज केलंय. सो पॅनल्टी इक्वाईल करून आपण नक्कीच मॅच कंटिन्यू करूयात. त्यांची देखील जर्सी आहे, त्याची ट्रॅकचा कलर मिसमॅच आहे. त्याच अनुषंगानं त्याच नियमावलीनुसार आपण मॅच कंटिन्यू करा. पहिलाच बॉल आपण पाहिला असेल, पहिला बॉल डॉट फेकलाय, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. मिस टाइम फटका होता, एलिमिनेशन कमी होता, चेंडू जास्त काल हवेमध्ये टिपला गेला जाईल. फलंदाज सूरज झाला फेल. गुडलेग स्पॉट, चांगला चेंडू आपण पाहतोय. अतिशय वेगाने चेंडू फेकला जातोय. स्पीड पहा चेंडूचा मित्रांनो. गोलंदाजी चांगली चालली. 20 धावांचं लक्ष असताना मात्र त्या लक्ष कशा प्रकारे मोडीत काढायचं आणि मात्र त्यासाठी कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक. मिस टाइम फटका आहे, चेंडू इनफिल्ड मध्ये थांबतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, टिपला गेला, अजून एक चांगला झेल. फलंदाज होईल. हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. या व्यासपीठावरनं आपण या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. ऑन गोईंग मॅच कडे जाऊयात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि मात्र अजूनही कुठल्या प्रकारची धाव खर्च करत नाहीये गोलंदाज भूषण. भादवड गावातील या टीम मधील खेळाडूला आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये 2 चेंडू डॉट फेकलेत, 2 वरती विकेट्स प्राप्त केलेत. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका, झेलची शक्यता. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अनुमान देखील टिपला गेला, अजून एक झेल. करावं तेवढं कमी. भूषणचं शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती मारावी लागेल. क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करताय. बॉलिंग काय चालली आहे भूषणच्या माध्यमातून. 20 धावांचं टार्गेट होतं आणि मात्र आतापर्यंत एकही धाव खर्च करून देत नाहीये. जर विचार केला तर मॅनेजर बनलाय भूषण. 19 धावांचं टार्गेट आहे. मॅनेजर बँकेचा भूषण बनलाय. अकाउंट ओपन करून देत नाहीये कारण कुठेतरी असं समजा की डॉक्युमेंट क्लिअर नाहीयेत. विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. त्या 5 चेंडू मध्ये 3 विकेट्स प्राप्त करत असताना 2 चेंडू डॉट फेकतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहिली भूषणच्या माध्यमातून. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. इथे मात्र फटका सुरेख आहे. डिस्टन्स कव्हर होणार का? दूरवरून क्षेत्ररक्षक गेले आहेत. मिस फील्ड होती, चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा येतील 6. गोलंदाजीचा 5 चेंडू चांगले राहिले होते. अंतिम चेंडू देखील चांगला होता. गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच त्याची पराकष्ट नक्कीच दाखवत होता. त्याचा अनुभव इथे सिद्ध करत असताना मात्र खेळाडूंची साथ त्याला लाभली नाहीये. मिसफिल्ड आणि परिणामकारक चेंडू 6 धावांसाठी गेला. अकाउंट वरती 6 धावा जोडल्या जाता येईल. जर विचार केला 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल 13. माननीय रोशन नारायण बजागे साहेबांना आपण देखील यायचंय. आयोजन समितीच्या वतीनं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रत्येक मॅच आपण नक्कीच लो स्कोरिंग आपण पाहतोय. माफक लक्ष ठेवलं जातंय. या मैदानाची खास वैशिष्ट्य देखील असतील. इथे चांगल्या चांगल्या खेळाडूंना मात्र पाणी पाजलं जात आहे. चांगल्या चांगल्या संघांना इथे पाणी पाजलं जात आहे. विचार केला तर भादवड संघाचा ॲज अ बॉलर भूषणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. अंतिम चेंडूवरती षटकार आलाय. षटकारनं अकाउंट ओपन झालंय. टीमची टोटल देखील 6 धावांवरती पोहोचले. येणारे 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. जर विचार केला आपण बॅटिंग करणारी टीम, सूरज देखील डगआउटमध्ये, आर्यन देखील डगआउटमध्ये, त्याच्या पाठोपाठ तू चल मी आया, संतोष देखील डगआउटमध्ये, अजय आणि प्रदीप हा खेळपट्टीवरती आहे. क्रिश हा गोलंदाज आपण पाहतोय.
जे नुकतीच रील व्हायरल झाली जो कचरा वेचून भंगार जमा करून आपला उदरनिर्वाह करत होता, आज तो प्रत्येकाच्या इंस्टाच्या पेजवरती झळकताना आपण पाहतोय. क्रिस का गाना सुनेगा. परंतु जर विचार केला क्रिसचा, तर क्रिसची ओव्हर आपल्याला बघायची आहे आणि मात्र त्या ओव्हरमध्ये काय केलं जाईल, किती डॉट, किती एक्स्ट्राज पाहणं गरजेचं असेल. सो नाव बॅक टू द क्रिकेट. क्रिस पहिलाच बॉल, 12 चेंडू 13 धावांची गरज. कमी गतीचा चेंडू आहे. टू बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल का. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉलिंग चांगले 2 प्लेसच्या मध्ये, कारण प्रत्येक धाव जशी महत्वाची तशी विकेट देखील आता महत्वाची असेल. आतापर्यंत 3 गडी बास झाले, तर सिंगलनं अकाउंट पुढे सरकलं जाईल. टीमची टोटल 7 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि मात्र 12 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती अजय हा बॅटर आपण पाहतोय. अजय ऑन साइडला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू जास्त उचली प्राप्त करतोय. एक निर्धाव चेंडूची अजून एक समाप्ती आपण पाहतोय. टीमची टोटल स्थगित असेल. धावांवरती अंकुश लावायचा असेल तर असे चेंडू तुम्हाला वारंवार हाताळावे लागतील. बॅक टू बॅक जर डॉट चेंडू येत गेले तर नक्कीच दडपण निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, म्हणजेच मायरा 11 पडगा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीक झोनच्या अगदी कडेला खेळाडू आहेत. टिपला जाईल झेल आणि फलंदाज अजय होईल फेल. 1 मोर विकेट डाऊन. पाहिलं आता जर या मॅचचा विचार केला, फक्त 19 धावांचं माफक लक्ष आपण म्हणत असतो आणि ते माफक लक्ष माफक राहत नाहीये आणि ते मात्र नक्कीच मोठं लक्ष आपण नक्कीच म्हणूयात. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि टीमची टोटल फक्त आणि फक्त आपण 7 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. 9 चेंडू आणि धावांची गरज असेल 12. समीकरण अवघड होत चाललाय. जसं उन्हाचा पारा वाढत चाललाय, जसा मात्र सूर्यदेवता तापत चाललाय, त्याचप्रमाणे मात्र गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करत चाललाय, कारण त्याला माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आणि स्पर्धा देखील तेवढीच इम्पॉर्टंट. चेंडू चांगला, झेलची शक्यता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल कॅरी करता आला असता. झेल कॅरी झाला नाहीये. दरम्यान एक चिकित्सक सिंगल अकाउंट पुढे सरकते. टीमची टोटल सेकंड ओव्हर चालू असताना 8 या आकड्यावरती. कशी फील्ड सजवली वारंवार त्याच रिझन मध्ये चेंडू जात आहेत. जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून एक झेल देखील कॅरी झाली. सेकंड टाइम देखील प्रयत्न केला होता आणि मात्र इथे आता मात्र प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा क्रिस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. अजूनही 11 धावांची गरज असेल. चेंडू बाकी असतील 8 चेंडू 11 धावा. क्वालिटी क्रिकेट. बॉल चांगला आहे. हो, लाईन देखील चांगली आहे. विचार केला तर अजून एक बॉल, डॉट चेंडूची समाप्ती होते. क्रिस या नावावरती ज्या प्रकारे रील व्हायरल होत आहे त्या नावावरती गर्दी जमती आहे, परंतु या क्रिसवरती क्रिसच्या नावावरती देखील गर्दी जमेल. विचार केला 5 चेंडूचा फक्त 2 धावा खर्च करतोय. 7 चेंडू 11 धावांची गरज. कमी गतीचा चेंडू, व्हेरिएशन्स आपण पाहतोय. माइंड डायव्हर्ट झालं फलंदाजाचं. माइंड सेट होतं की हा चेंडू देखील त्याच गतीचा असेल, परंतु फसवलाय क्रिसनं आणि क्रिसनं फसवत असताना त्याचं षटक केलं कंप्लीट. त्याच्या ओव्हरचा स्पेल समाप्त झाल्यानंतर टीमची टोटल फक्त आणि फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. अजूनही 7 चेंडू 11 धावांची गरज. समीकरण अवघड. स्थिती मात्र इथे नक्कीच अडचणीमध्ये सापडलाय संघ मायरा 11 पडगा. खऱ्या अर्थाने मी कौतुक आणि प्रशंसा करेल या स्पर्धेची, या मैदानाचं वैशिष्ट्य जर विचार केला तर चारही बाजूनं नक्कीच निसर्गरम्य वातावरण आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज.
सामना मात्र विचार केला तर बॅलेन्स 6 चेंडू 11 धावा देखील जोडल्या जातील आणि 6 चेंडू 11 धावा डिफेन्स देखील केल्या जातील, कारण खेळ क्रिकेटचा आहे. या क्रिकेटच्या खेळाला अनिश्चितताचा खेळ सातत्याने मानला जातोय. विचार केला तर 18 चेंडू आणि 19 धावांची गरज होती आणि 2 षटकांचा विचार केला तर व्हॉट बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपण नक्कीच पाहिली. कमालीची गोलंदाजी क्रिसची राहिली आहे. फक्त धावा खर्च करतोय 2 आणि एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. प्रशांतला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅकवरती, जबाबदारीपूर्वक षटक असेल, जोखीम घ्यावी लागेल. 11 धावा डिफेन्स करावे लागतील. 6 चेंडू 11 धावांची गरज. यापुढील होणारी मॅच असेल राजेश स्पोर्ट्स वालशेत त्यांच्या विपक्ष गोरसई ए. आपण रेडी राहायचं आहे. लाईन चुकीची आहे, लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या अधिक बाजूने चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पंच विखी मोगरे सर आम्हाला सांगतील व्हाईट बॉल, इट्स अ वाईट डिलिव्हरी. अतिरिक्त एक धाव फलकावरती. 7 चेंडू 10 धावांची गरज. हवेमध्ये बॅट फिरवली जाते. असं खेळून चालणार नाहीये. जर विचार केला धावफलकाचा, हा बॉल चांगला आहे. धावफलक स्थगित. 5 चेंडू 10 धावांची गरज. सामना कुणाच्या बाजूने झुकेल? धावा चेस केल्या जातील की डिफेन्स? पाहणं गरजेचं. गतीमध्ये परिवर्तन, लाईन देखील चांगली आहे. अचूक टप्पा साधला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. प्रशांत आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर सलगचे 2 डॉट चेंडू. धावफलक स्थगित. 4 चेंडू 10 धावांची गरज. बॅट्समन बीट. फटका चांगला आहे, हवेच्या विरोधात खेळलाय फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा येतील 6. डिस्टन्स कव्हर झालाय. चेंडू छूमंतर येतील 6 धावा. षटक या षटकाराने या मॅचचं चित्र बदललंय. या मात्र मॅच मध्ये इंटर झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा या सामन्यामध्ये शिरकाव केलाय मायरा 11 पडगाया टीमनं. 3 चेंडू 4 धावांची गरज. ज्या फलंदाजानं 2 सलगचे चेंडू डॉट खेळून काढले, तोच फलंदाज एक मोठा फटका नक्कीच इथे निर्माण करतोय आणि त्याच्या माध्यमातून हा षटकार आलाय. त्याच्या बॅटमध्ये 6 धावा जोडल्या गेलेत. 3 चेंडू 4 धावांची गरज. विक्रम करावा लागेल, स्टार खेळाडू बनावं लागेल. लाईन चुकीची. पंच आम्हाला सांगतील व्हाईट बॉल. अतिरिक्त एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आपण पाहतोय 16. 3 चेंडू 3 धावांची गरज. तनखीच दरम्यान शुभागमन झालंय आमच्या व्यासपीठावरती रोशन नारायण बजागे साहेबांचं. बालाजी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल चांगला आहे, खेळपट्टीवरती बॉल. जर विचार केला तर चांगले चेंडू हाताळले जात आहेत. जी बॅट फिरवली जाते, जी बॅट फिरवण्याची शैली आहे, ती फक्त तुम्ही यॉर्क लेंथ वरती फिरू शकता. जेव्हा ब्रह्मास्त्र फेकला जातो तेव्हा तुम्ही हेलिकॉप्टर उडवू शकता. प्रत्येक बॉलवरती हेलिकॉप्टर उडवू शकत नाहीये, कारण लाईन आपण पहा, लाईन मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या बाजूने चेंडू जात आहे आणि मात्र डॉट चेंडूची समाप्ती. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाहीये. अजून एक बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. 1 चेंडू 3 धावांची गरज. एक चांगला चेंडू मात्र नक्कीच विजय प्रस्थापित करून देईल टीम भादवडला आणि मात्र एक मोठा फटका नक्कीच विजय प्रस्थापित करून देऊ शकतो मायरा 11 पडगा संघाला. सो पाहूयात 1 चेंडू 3 धावांची गरज. हाय व्होल्टेज बिग बॅटल, बिग फाईट मॅच आपण एन्जॉय करतोय. जरी 19 धावांचं टार्गेट होतं, परंतु 19 धावांचं टार्गेट मोडीत काढण्यासाठी जो प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू 3 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, काटेकील टक्कर, रोहर्षक मुकाबला.
स्पीडअप करायचं वेल्याभावी तुम्ही सहकार्य करा. भादवड टीम आपण अंतिम चेंडूवरती जरा लवकरच नक्कीच आपण फील्ड सजवा, काही हरकत नाही. इम्पॉर्टंट चेंडू असेल, 3 धावा देखील इम्पॉर्टंट असतील. मॅच इम्पॉर्टंट आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. मॅच फिनिशर फलंदाज बनू शकतो का की मॅच फिनिश गोलंदाज तशी गोलंदाजी तसा चेंडू हाताळेल. 1 चेंडू 3 धावांची गरज. इथे मात्र गोलंदाजा झालाय विजय. गोलंदाज सरळ ठरतोय. हवी झालाय फलंदाजावरती. पूर्णपणे या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय भादवड टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. हरल्या संघाचं हार्दिक